ख्रिस्तात सर्वांना सलाम. प्रियांनो, मागील कित्येक वर्षापूर्वी आपल्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यासाठी यूट्यूब हे माध्यम तयार करून ठेवलं आहे. हे कशासाठी केलंय, काय केलंय याचा आतापर्यंत जरी आपल्याला त्याचा उपयोग माहीत नव्हता, तरी आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याचा पूर्णपणे उपयोग कशासाठी आहे हे आपल्या आता ध्यानात आलेलं आहे, नाही का? तर परमेश्वराने जे काही यूट्यूब माध्यम सुरू केलेलं आहे, तर त्याची ही एवढीच इच्छा आहे की त्याचं हे नियोजन होतं की पूर्ण जगभर ही महामारी ही येणारच आहे आणि महामारी आल्यानंतर सर्व जग बंद पडेल आणि त्याचं मंदिर बंद पडू नये, त्याचं वचन बंद पडू नाही, म्हणून परमेश्वराने हे आपल्यासाठी नियोजन करून ठेवलेलं आहे. तर या यूट्यूबचा आपण पूर्णपणे फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या प्रेमळ परमेश्वराचं जिवंत वचन आपण जगभर कसं पसरेल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आज मी सुदिना सतीश जाधव आपल्या पुढे यूट्यूबद्वारे जे काही वचन सांगण्याचा प्रयत्न करत आहे प्रियांनो, ते तुम्ही ऐकावे आणि मला सहाय्य करावे. प्रियांनो, आज माझ्या वचनाचा म्हणण्याचा विषय आहे परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे व परमेश्वराच्या राज्याचे वारीस होणे यात काय अंतर आहे. तर हे आपण आज वचनाद्वारे बघणार आहोत. प्रियांनो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे म्हणजे काय? तर मी ख्रिस्ती आहे, बस मी ख्रिस्ती आहे आणि मी चर्चला जातो, मी चर्चहून येतो आणि मी दर आठवडी जातो, मी दशमोश देतो किंवा मी ख्रिस्ती आहे हा त्याचं लेबल असते आणि त्याचा ख्रिस्त आहे म्हणून तो ख्रिस्ती आहे हा त्याचा प्रवेश होतो. पण प्रियांनो, ख्रिस्ताचं वारीस होणं, ख्रिस्ताच्या राज्याचं वारीस होणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि हे आपण काय करायचं हे वचनाद्वारे आपण बघणार आहोत. वारीस होणे म्हणजे काय, वारीस म्हणजे काय? प्रियांनो, आपला वारीस आपला मुलगा किंवा मुलगी असते आणि आपली जी काय थोडीफार काही प्रॉपर्टी असेल ती आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला आपण स्वपूर्त करत असतो की आपल्या प्रॉपर्टीचा मालिक तो होतो, आपला वारीस तो आहे. जरी आपण कुठे गेलो तर आपल्याला काही अडचणी येतात आणि काही सरकारी काम असेल तर म्हणतो तुमचा वारीस कोण आहे. असं जर असेल तर आपला वारीस आपला मुलगा आपली मुलगी आपण म्हणू शकतो. तर हा वारीस जो आहे तर आपल्याला परमेश्वराचा वारीस व्हायचे, कुठल्या माणसाचा नाही, कुठल्या बाईचा नाही किंवा काही, तर आपल्याला परमेश्वराचा वारीस व्हायचे. ते हे परमेश्वराचा वारीस होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आपण काय करावं हे आपल्याला आज या वचनाद्वारे आपण समजून सांगणार आहोत. तर प्रियांनो, आपण त्याच्या वचनात वाढले पाहिजे, त्याच्या इच्छेप्रमाणे चालले पाहिजे, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी झटले पाहिजे. आपला स्वभाव बदलणे हे सर्वात महत्वाचे आहे प्रियांनो, की आपला स्वभाव बदलला पाहिजे. आपण ख्रिस्ती आहोत किंवा आपण ख्रिस्ताचे आहोत असं जर म्हणालो आणि आपण जर आपला स्वभाव बदलला नाही, आपले आंतरिक गुण द्वेष भाव जर आपण सोडला नाही तर आपण त्यात लायक होणार नाही. तर आपण पहिलं आपला स्वभाव बदलला पाहिजे. हे जर सर्व आपण केलं तर आपण परमेश्वराच्या राज्याचे वारीस होऊ शकतो. हे आपण सर्व काय तोंडाने बोलून नव्हे तर आपण वचनाद्वारे बघूया प्रियांनो. तर आपल्याला देवबाप्पांनी वचन दिलेलं आहे योहान 3 आणि त्याचा 5वं वचन. येशूने उत्तर दिले की मी तुला खचित सांगतो, पाण्या वाचून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कुणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. त्याने काय सांगितलंय? पाण्यापासून व आत्म्यापासून. पाण्यापासून म्हणजे बाप्तिस्मा, आत्म्यापासून म्हणजे आत्म्याचा बाप्तिस्मा. हे जर आपण केलं तर हे जर केलं तरच आपण काय होऊ शकतो की त्याच्या राज्यात आपण प्रवेश करू शकतो. बाप्तिस्मा पण झाला पाहिजे आणि आपल्या आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय, आपला स्वभाव बदलला पाहिजे. आपले सर्व आपण गुणदोष काय असतील ते सगळे आपल्या बाजूला ठेवले पाहिजे. कारण ख्रिस्ताला जसं माणूस पाहिजे, ख्रिस्ताला जसा त्याचा व्यक्ती पाहिजे, ख्रिस्ताला जसं त्याचं लेकरू पाहिजे, तसं आपण त्याच्या राज्यात व्हायला पाहिजे आणि तसा स्वभाव आपण परिधान केला पाहिजे. म्हणून प्रियांनो, त्याने हे सांगितले काय, येशूने त्याला उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. जर देवाच्या राज्यात प्रवेश करायचा झाला तर आपल्याला बाप्तिस्मा
योग्य आहे आणि आपल्या आत्म्याचा बाप्तिस्मा योग्य आहे, नाही का? त्याचप्रमाणे प्रियांनो, मत्तई कृषी वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 13वा वचन काय म्हणते आपण बघूया. यास तो पश्चाताप योग्य फळ द्या. पश्चाताप करायला सांगितले आपल्याला. पश्चाताप, आपल्या पूर्वीच्या पापाचा पश्चाताप करायला पाहिजे. पूर्वीचा जो काही स्वभाव, आपण जे काही वाईट कृत्य, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, त्याचा पश्चाताप आपल्याला झाला पाहिजे प्रियानो. हे पश्चाताप आपल्याला करायला सांगितलं तर काय, यास तो पश्चाताप योग्य फळ द्या. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी आपल्याला आपल्या पापाचा पश्चाताप करावा लागेल, तरच आपण प्रवेश परमेश्वराच्या राज्यात, तरच आपला प्रवेश परमेश्वराच्या राज्यात होऊ शकेल. काय काय सांगितले त्यांनी, पापाचा पश्चाताप करावा लागेल, तरच आपल्या पापाचा पश्चाताप केला तरच आपण परमेश्वराच्या राज्यात आपण जाणार आहोत, जाऊ शकतो प्रियानो. हे सर्व जे काही शुल्लक वाटते आपल्याला, किती सोपं साधं वचन आहे. काय, ते असतो पश्चाताप योग्य फळ द्या, नाही का? परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या पापाचा पश्चाताप करावा लागेल, नाही का? तरच आपण आपला प्रवेश परमेश्वराच्या राज्यात होईल. सोपं आहे, पण कृती करणं फार अवघड आहे प्रियानो. आपल्याला कृती करणं फार अवघड जाईल. तरी पण आपल्याला जर परमेश्वराचा वारीस व्हायचे, स्वर्गीय देवबापाचा आपल्याला वारीस व्हायचंय, तर हे जगात, हे पृथ्वीवर असताना हे आपल्याला सर्व सोडून देणं अगदी योग्य आहे प्रियानो. त्यासाठी आपण वाचूया इफिस 2:8-9 वचन. या आपण सर्व वचनाद्वारेच बघणार आहोत. आपण मनाने काही बोलणार नाहीत, कारण हे वचन आपल्याला दिले आहेत आणि जिवंत प्रेमळ परमेश्वराचे वचन आहेत आणि प्रभू येशूच्या मुखातून निघालेले वचन आहेत. आपण कोणाच्या मुखातून निघालेले नाहीत किंवा आपण काही मनाने हे केलेलं नाही, म्हणून आपण सर्व संदेश वचनाद्वारेच आपण पार पाडणार आहोत. प्रियांनो, इफिसकारास पत्र याचा 2रा अध्याय 8-9 वचन आपण बघणार आहोत. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून नाही, तर ते देवाचे दान आहे. काय, आपल्या हातून तारण होत नाही, ते आपण तारण घडवू शकत नाही, तर हे देवाचं दान आहे. जे तारण आपलं होते ते देवबापाचं दान आहे. आजकाल म्हणतात की हा माझं तारण झाले, माझ्या तारणाची तारीख ही आहे किंवा माझं तारण असं आहे. नाही प्रियानो, आपल्याला जे तारण होते ते देवबापाचं दान आहे. हे तारण मिळवण्यासाठी आपल्याला वरील सगळ्या गोष्टी आपल्याला अंमलात आल्या पाहिजेत, आपण त्या पाळल्या पाहिजेत, पश्चाताप केला पाहिजे, तरच आपलं तारण होईल आणि आपल्याला हे देवबापाचं दान मिळेल. तारण म्हणजे देवबापाचं दान, एवढं आपण लक्षात ठेवायचे. त्याचप्रमाणे प्रियानो, कुणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. कुणी म्हणेल की मी कर्मे केले, मी खूप चांगलं काम करायचो, मी दानधर्म करायचो, मी इकडं जायचो तिकडं जायचो, खेड्यापाड्यात जायचो आणि तो म्हणून मला हे असं झाले. पण नाही प्रियानो, ह्याचं त्या कार्याचा ह्याचा काहीच लागेबांधे नाही आहेत. तो काय म्हणतो, कुणी आढ्यता बाळगू नये, कुणी त्याचा अभिमान बाळगू नये, कुणी त्याचा गैरफायदा घेऊ नये की मी कर्मे केली, म्हणजे खूप चांगले कामं केले, मी इकडं मंदिर बांधलं, मी इकडं गेलो, इकडं प्रीचिंग केलं, तिकडं प्रीचिंग केलं, मी इकडं दान केलं. नाही प्रियानो, हे मुळीच नाही. आणि परमेश्वर आपले दिलेले दान परत घेत नाही. आणि परमेश्वराने जर आपल्याला दान दिलं तर तो पुन्हा घेत नाही, पुन्हा तो घेऊ शकत नाही. तर त्यांनी आपल्याला उदारपणे दिलेलं आहे आणि हे त्याचं दान आहे, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि मनोमन त्याचे आपण काय केले पाहिजे, उपकार मानले पाहिजे. आणि फक्त यासाठी आपल्याला काय करायचंय, आपलं अंतःकरण बदलायचंय आणि आपल्याला पूर्णपणे आपण देवबापाला समर्पित व्हायचंय, की आपल्याला परत त्याच्याबद्दल काही कमी जास्त वाटू नये किंवा आपलं परत परिवर्तन काय होऊ नये किंवा आपण आपला स्वभाव बदलू नये. तर आपण त्याच्याबद्दल जास्तीत जास्त आपण त्याच्यात विलीन व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रियानो, दुसरं इफिसकारास पत्र 1 अध्याय आणि 18 वचन काय म्हणते आपण बघूया. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र ज्ञानामध्ये त्याचे दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. बघा प्रियानो, आपण काही मनाने बोलतो का, नाही. आपण काही वाक्यरचना काही होते का, नाही. तर आपण जे वचन आपल्याला वारीस होण्यासाठी दिलेलं आहे, परमेश्वराच्या राज्यात जाण्यासाठी दिलेलं आहे, तेच आपण ही वचन त्याचा आपण अभ्यास करत आहोत. तरी आपण हे समजून घेतलं पाहिजे, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन
त्याच्या पाचरणामुळे म्हणजे परमेश्वराच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा, आपल्याला एक आशा निर्माण झालेली आहे की मी परमेश्वराचा आहे, मी परमेश्वराचे आहे आणि मी देवबापाची वारीस आहे आणि मी स्वर्गात जाणार आहे. एवढं आपलं पूर्णपणे अंतःकरणपूर्वक आपल्याला ते समजलं पाहिजे किंवा आपला विश्वास पटला पाहिजे. म्हणून तो म्हणतोय की त्याच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, त्याच्या वचनाची समृद्धी म्हणजे त्याचं किती मोठं हे आपल्याला दान आहे की किती मोठं आपल्या पुढे त्यांनी हे आव्हान करून ठेवलेलं आहे. तर काय करायचं? तो वारीस व्हायचं आपल्याला. त्यासाठी ही जी काय वचन आहे ते आपण मनपूर्वक, अभ्यासपूर्वक, प्रार्थनापूर्वक वाचून मनन करून आपण ते आत्मसात केली पाहिजे प्रियानो. त्याचप्रमाणे दुसरं वचन आहे योहान सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 24वा वचन. हे काय म्हणते बघूया आपण. मी तुम्हाला खचित सांगतो. कसं सांगतोय? खचित सांगतोय म्हणजे खात्रीपूर्वक सांगतोय, अगदी निक्षून सांगतोय, अगदी मनपूर्वक सांगतोय की खचित सांगतोय. जो कोणी माझे वचन ऐकतो आणि त्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. बघा प्रियांनो, किती मोठं हे वचन आहे की मरणातून जीवनात तो पार गेला आहे. तो काय म्हणतो? खचित निश्चयपूर्वक, अगदी त्याने निश्चितता दिलेली आहे आपल्याला. यात काही खोटं नाही, यात काही लावाडी नाही. तर हे परमेश्वराचं, आपल्या जिवंत देवबापाचं हे वचन आहे. प्रेमळ प्रभूचं, येशूचं हे वचन आहे की खचित सांगतो, जो कोणी माझे वचन ऐकतो. आता जे काही तुम्ही हे वचन ऐकताय ह्या तुम्हा सर्वांसाठी आहे, आपल्या सर्वांसाठी आहे की जो कोणी त्याचे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो. ज्याने मला पाठविले म्हणजे प्रभू येशूला कोणी पाठविले? परमेश्वराने, त्याच्या पित्याने. त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणजे आपला येशूच्या द्वारे परमेश्वरावर विश्वास आहे प्रियांनो. हा विश्वास जो आहे तो आपण टिकून ठेवला पाहिजे. तर त्यासाठी काय होणार आहे? त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. तर हे सर्व अगदी साधं सोपं जे आपल्याला वाटते, पण ते आचरणात आणणं फार कठीण आहे प्रियानो, नाही का? तरी आपण काही होऊ, आपल्या कानी वचन पडले, आपण हे ऐकलंय, तर आपण हे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण काय मोठे देवदूत नाहीत, आपण काय स्वर्गात राहणारे नाहीत, तर आपण हे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही का? तर तो काय म्हणतो? तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मरणातून जीवनात, जरी आपण मेलो, आज मी मेले तरी मी जर ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केला तर मी जीवनात जाईल, मी नवीन जीवनात जाईल, मी त्याच्याबरोबर राहील आणि मी आनंद करल. हा माझा विश्वास पाहिजे की मी आज मेले तर मरू देत, काय नाही, महामारी येऊ दे, काही होऊ दे, मी मरल, पण माझं काय होणार आहे? पुन्हा मी माझ्या जीवनात जाणार आहे, माझ्या येशूकडे मी जाणार आहे. प्रियांनो, आपण आदामाचे पापी आहोत, नाही का? आदामाचे पापी आहोत, आदामाचे आपण वंशज आहोत आणि आदामाने काय केलं बघा. आपण कितीही पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याकडून चुकून पाप होतात चुकून पाप. आपण मानव आहोत, आपण आदामाचे पापी आहोत, आपल्याकडून चुकून पाप होतात. वेळोवेळी क्षणोक्षणी आपल्याकडून काहीतरी चूक होते. संसार आहे, कामधंदा आहे, लेकरं बाळ आहेत, कितीतरी अडचणी आहेत, शहर पगार आहेत, आपल्याकडून चुकून कितीतरी चुका होत असतात प्रियानो. आदामाचा स्वभाव आहे, त्यासाठी जरी चुकून पाप झाले, त्याला एक पर्याय आहे. चुकून पाप झालं आपल्याकडून, त्याबद्दल आपण काय करायला पाहिजे? परमेश्वराजवळ क्षमा मागितली पाहिजे. कोणाजवळ क्षमा मागायची? तुमच्या माझ्याजवळ नाही किंवा इतरांजवळ नाही, परमेश्वराजवळ. ज्या वेळेस तुम्हाला वाटतंय की हो माझी चूक झाली बरं का, मी त्याला असं नव्हतं बोलायला पाहिजे, नाही मी इथं काहीतरी चूक केली, मी काहीतरी देवाच्या विरुद्ध केलेलं आहे, यासाठी आपण काय करायचंय की पटकन देवबापाचं नाव घ्यायचं आणि त्याला काय असंच नाही की तू कुठेतरी जा आणि गुडघेस टेक आणि प्रार्थनाच कर, असं नाही प्रियानो. तर मनोमन देवबापा मला क्षमा कर, माझ्याकडून चूक झाली, मला तू क्षमा कर असं म्हणायचं आणि त्याबद्दल सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि परत तशा गोष्टीकडे आपण जायचं नाही. यासाठी वाचूया कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 6वा अध्याय 9, 10, 11. प्रियानो, मी आपल्यासाठी वाचते. 9वं वचन,
अनित्यमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. अनित्यमान कोण? अनित्यमान माणसाला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जार कर्म, मूर्तीपूजा, व्यभिचार, स्त्री सारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, 10 वचन आहे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड, वित्तहरण करणारे, ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हे सर्व जे काही घाणेरड्या गोष्टी आहेत, हे जर सगळं असेल हे आणि त्या माणसाजवळ हे असेल तर त्याला बिलकुल स्वर्गाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. काय आहे तो? तो चोरी करणारा आहे, मद्यपी आहे, चहाड आहे, वित्तहरण करणारा आहे, तो मूर्तीपूजक आहे, तो जारकर्मी आहे, तो व्यभिचारी आहे. व्यभिचार म्हणजे इतका वाईट हा भाग आहे की देवबाप्पाला बिलकुल आवडत नाही. जारकर्म, मूर्तीपूजा, व्यभिचार ह्याला अगदी देवबाप्पाने एकदम तुच्छ असं मानलेलं आहे. आणि हे जर माणसाच्या गुणात असेल, हे जर माणसाच्या स्वभावात असेल तर परमेश्वर त्याला कधीही क्षमा करू शकत नाही आणि त्याला कधीही देवबाप्पाच्या राज्याचे वतन मिळणार नाही किंवा तो वारिस होऊ शकणार नाही. तो म्हणेल मी ख्रिस्ती आहे आणि ख्रिस्तीपणाचा तो बुरखा घालून फिरत असेल समाजात, पण नाही प्रियानो, त्याला त्यांनी सांगितले की त्याला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. 11 वचन काय म्हणते बघू. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते. होय, होतो आपण, तसे होतो, आपण मान्यच करायला पाहिजे. तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरलेले असे झाला. आपण या सर्व गोष्टीत होतो, आपल्याला माहित होतं, पण आपण काय केलेलं? पश्चाताप केलेला आहे. आपण देवबाप्पाच्या राज्यात आलेलो आहोत. आपण देवबाप्पाच्या वचनाचा आपण स्वीकार केलेला आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून प्रियानो, त्यांनी सांगितले की नीतिमान ठरलेले असे झाला आहात. प्रियानो, आपण यातून एकच लक्षात घेतले पाहिजे की परमेश्वराचा स्वीकार केल्यावर त्याच्या राज्यात आपल्याला प्रवेश मिळतो. पण जर आपण त्याच्या वचनात वाढलो नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो नाही, पापाबद्दल क्षमा मागितली नाही, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी काही प्रयत्नच केलेले नाही आणि आपण आपला स्वभाव बदलला नाही, आपण कुठल्याही गोष्टीत आपण कुरकुर केली आणि कुटुंबाकडे लक्ष न देता आपण कुरकुरीच करीत बसलो किंवा दुसरेच काहीतरी करीत बसलो आणि दुसऱ्याच गोष्टी आपण करत बसलो, तर हे देवबाप्पाला आवडत नाही आणि त्यामुळे देवबाप्पाच्या राज्याचे आपण वारीस होणारच नाही. तर आपल्याला जसं देवबाप्पाने वचनाद्वारे सांगितले प्रियानो, तसं आपल्याला त्याच्या वचनाप्रमाणेच आपल्याला वागलं तर आपण त्याच्या राज्याचे वारीस होऊ. स्वीकार करणे आणि वारीस होणे म्हणजे काय हे आपण बघत आहोत, नाही का? स्वीकार करणं आणि वारीस होणं हे आतापर्यंत आपण बघितलं, आतापर्यंत आपण वचनं बघितली त्याची, नाही का? हे आतापर्यंत आपल्याला समजले. इथून पुढे बघू आपण गलतीकारास पत्र 5वा अध्याय 19 ते 21. 19 आणि 21 प्रियानो, सॉरी. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद. 21 हेवा, दारूबाजी, दंगेलपणा आणि अशा इतर अनेक गोष्टी, ह्याविषयी मी तुम्हाला यापूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. हे आपल्याला त्याने आधी सांगून ठेवलेले, आपण हे बघितलेले. तो म्हणतो की अशी कर्मे करणाऱ्याला त्याच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आणि जे काही तुम्ही करता ते मनापासून मानवासाठी करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतन रूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे, नाही का? प्रभूपासून वतन आपल्याला मिळेल हे तुम्हाला माहित आहे. ख्रिस्ताची चाकरी करीत जा. कोणाची चाकरी करायची आपल्याला? माणसाची नव्हे तर आपल्याला ख्रिस्ताची चाकरी करायची प्रियानो. ख्रिस्ताची चाकरी ही फार महत्वाची आहे आणि त्याच्या चाकरीसाठीच आपल्याला देवबाप्पांनी या पृथ्वीवर पाठवलेला आहे. त्याची चाकरी आपण मनोभावे केली पाहिजे. त्यासाठी पुन्हा यानंतर देवबाप्पाने आपणास 5 मुकुट देण्याचे कबूल केले आहे. काय? हे जर आपण सगळं पाळलं, ह्याच्या वचनाप्रमाणे जर आपण सगळं केलं तर देवबाप्पा आपल्याला 5
जीवनाचे मुकुट देणार आहे. किती? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर 5 मुकुट आपल्याला तो देणार आहे प्रियांनो. 5 मुकुटाची आपण तयारी करायची. 5 मुकुट आपल्याला हस्तगत करायचे. सर्वजण शर्यत करतात पण एखाद्याला मुकुट मिळतो. सर्वजण धावतात पण एखाद्याला त्याचं बक्षीस मिळते प्रियांनो. पण इथं परमेश्वराने काय म्हटलंय? तुम्ही सगळ्यांनी तशी तयारी करा. तुम्हाला सगळ्यांना 5 मुकुट मी देईल. सगळ्या मंडळीने, अख्ख्या मंडळीने ही तयारी करा. मी सर्वांना ते मुकुट देईल असं त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. आणि मुकुट आपल्याला मिळवण्यासाठी जो काही मागचा संदेश आपण पाहिलेला आहे, जी वचनं आपण वाचलेली आहेत, मनन केलेली आहेत, त्याचा आपण मनपूर्वक आपण त्याचं काय अध्ययन केलं पाहिजे आणि ते मनपूर्वक आत्मसात केलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर पहिला मुकुट कोणता बघूया. पहिला मुकुट असा आहे जीवनाचा मुकुट. जीवनाचा मुकुट काय म्हणतोय बघू. याकोब 1 आणि 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देऊ केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. काय? तर जीवनाचा मुकुट आपल्याला मिळणार आहे. जो माणूस परीक्षेत टिकतो, ज्या ह्या परीक्षा आहेत, ज्या आपल्या या संसाराच्या परीक्षा आहेत, जे आपण वागतो बोलतो, काय आपलं मन आहे, ह्या ज्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षेत जो टिकतो त्याला काय आहे, तो जीवनाचा मुकुट आपल्याला परमेश्वर आपल्याला देणार आहे. तो जीवनाचा मुकुट आपल्याला हस्तगत करायचा प्रियांनो. तो दुसरा मुकुट कोणता आहे बघू. धार्मिकतेचा मुकुट. 2 तिमोथी 4 अध्याय 8 वचन. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमानाचा मुकुट ठेविला आहे. प्रभू तो नीतिमान न्यायाधीश आहे. तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. त्याला पूर्ण खात्री आहे. तो काय म्हणतो, त्याला पूर्ण खात्री आहे की तो काय म्हणतो, तो माझ्यासाठीच ठेवलेला आहे. नीतिमानाचा मुकुट माझ्यासाठी ठेवलेला आहे. धार्मिकतेचा मुकुट तो माझ्यासाठी दिलेला आहे. आणि न्याय समयी परमेश्वर तो मला देईल. जबाब तो मला देणार आहे असा त्याचा पूर्णपणे हा विश्वास आहे, नाही का. त्याचप्रमाणे आपण बघू महिमा का मुकुट. महिमाचा मुकुट. 1 पेत्र 5 अध्याय 3 ते 4 काय म्हणतोय आपण बघू. तुमच्या हाती सोपलेल्या लोकांवर धार्मिकपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्यवा. तुमच्या हाती सोपवलेले आहे. आता मी म्हणल, मी तर एक साधी सुधी स्टाफ नर्स आहे बाबा. माझ्या हाती तर काय नव्हतं. मला कुठली मंडळी नव्हती तेव्हा मी काही करू शकत नव्हते. पण नाही, माझ्या हाती माझ्या संबंधातले जे लोक आहेत, जो माझा स्टाफ होता, जे माझ्या पुढचे माझे जे कुणी संबंधात येणारे हॉस्पिटलमध्ये जे होते, ते सर्व काही ते माझ्या हाती दिले होते परमेश्वरांनी. मी उठता बसता कळत नकळत त्यांच्या मुखी मी प्रभूचं नाव घालायला पाहिजे. असं आपण करायला पाहिजे. आपण म्हणतो माझ्या हाती काहीच नाही, मी तर अमक्या ठिकाणी काम करतो, मी मला कुठं मंडळीत, मी चर्चला पण जायला वेळ मिळत नाही. होय, चर्चला पण जायला मिळत नाही कित्येक वेळेला. पण आपल्या समाजात जे मुलं आहेत, जे लेकरं आहेत, जे माणसं आहेत किंवा जे कोणी आहे मानव, त्याला आपण कळत न कळत की बस रे बाबा मी तुला येशूचं नाव सांगतो असं नाही. बोलता बोलता आपण त्याच्या कानी ते आपण ती सुवार्ता केली पाहिजे. सुवार्ता चांगलं सांगितलं पाहिजे की त्याचंही जीवन बदललं पाहिजे. अशा शब्दात आपण त्याला ते सांगितलं पाहिजे. असे जो बापाची इच्छा आहे. तो काय म्हणतो, तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, त्याच्यावर तुम्ही हक्क गाजू नका. कुणी तुम्ही अधिकारावर आहे तर तुमच्या खालच्या लोकांवर तो अधिकार गाजू नका. त्या पिऊन लोकांना किंवा तुम्ही ताब्यात घेऊ नका. तर धनीपण गाजू नका. तर कळपाला कित्ते व्हा. त्या लोकांना तुम्ही कित्ते व्हा. त्यांनी आपण गेलो, त्यांनी म्हटलं पाहिजे, अरे हो मॅडम खूप चांगल्या होत्या, मॅडम आम्हाला खूप चांगलं चांगलं सांगायच्या, असं त्यांना वाटलं पाहिजे. असं आपण व्हायचे, असं परमेश्वराची इच्छा आहे. आणि 4थं वचन, मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा न पोमजणारा हार प्राप्त होईल. मुख्य मेंढपाळ कधी येणार आहे? आपला प्रभू येशू जेव्हा येईल, मेघावर बसून ते येणार आहे. तो त्याला आपण आनंदाने सामोरे जाणार आहोत. तो आपल्याला जवळ घेणार आहे. त्यावेळेस हा गौरवाचा न पोमेजणारा हार आपल्याला प्राप्त होईल. न पोमेजणारा. आपण आता कित्येक आता रोज हार घालतात किंवा काय काय नाही का फुलं घालतात, पण ते 2 तासात पोमेजून जातात. पण हा जो हार आपल्याला मिळणार आहे तो न पोमजणारा हार मिळणार आहे. आणि त्यासाठी फक्त ते पहिलं जे आपण वाचले ते वचन आपल्याला आत्मसात करायचे. आपल्याला पश्चाताप करायचा आहे. आपण चुकतो, आपण पापी आहोत, आपण आदामाचे पापी आहोत, पण आपला प्रत्येक गोष्टीचा आपल्याला पश्चाताप करायचा आहे. पश्चाताप ही ढाल आपल्याला दिलेली आहे. येशूचं नाव आपल्याला ढाल ही दिलेलं आहे आणि याचा आपण
उपयोग केला पाहिजे प्रियानो, मनपूर्वक आपण याचा उपयोग केला पाहिजे. म्हणून मग तो आपल्याला काय न कोमेजणारा हार आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे चौथा मुकुट कोणता आहे? अविनाशी मुकुट. 1 कोरिंथीकर 9:25 25 वचन स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी असे करायला पाहिजे, नाही का? प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो तो काय करतो? पूर्ण आपलं मन आपल्या ताब्यात घेतो, आपलं पूर्ण श्वास रोखून ठेवतो. किंवा आपल्याला माहिती प्रियांनो, ज्यांनी रनिंग मध्ये भाग घेतला असेल, ज्यांनी कुठल्या स्पर्धेत भाग घेतला असेल, तर काय करावं लागतं? इकडं तिकडं बघून आपलं मन आपण पूर्ण त्याच्यावर केंद्रित करतो. तर असं हे काय करतात? ते अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी, की अविनाशी बक्षीस मिळवण्यासाठी करतात. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला अविनाशी मुकुट आपल्याला तो मिळवायचा आहे. ते मिळवायसाठी आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे प्रियानो, 5वा जो मुकुट आहे तो आनंदाचा मुकुट आहे. आनंदाचा मुकुट, आनंदी आनंद, नाही का? ते कुठे आहे? 1 थेसलोनिकर त्याचा 2रा अध्याय 19 आणि 20 वचन आहे प्रियानो. मी आपल्यासाठी वाचते. कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ह्याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हाला तो मिळेल, नाही का? कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. याचप्रमाणे प्रियांनो, रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 16 ते 17 वचन आपण शेवट करणार आहोत. तरी रोमकरास पत्र 8वा अध्याय 16 आणि 17 वचन. जो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपल्या स्वतःच्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. म्हणजे जो आत्मा म्हणतो माणूस नाही, आत्मा म्हणतो, आत्म्यापासून आपण म्हणतो नाही मी देवाचीच आहे, मी देवाचाच मुलगा आहे असं म्हणतो. आणि जर मुले तर वारीसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर दुःख भोगत असलो तरच. म्हणजे आपण म्हणतो की मी देवाचा आहे, मी देवबापाचा वारीस आहे, नाही का? मनापासून आपल्याला ती खात्री आहे पूर्णपणे. माझं मन मला म्हणते की नाही, प्रभू येईल तर आम्ही आनंदाने त्याच्या पुढे जाईल. मी त्याचा वारीस आहे, देवबापाच्या मी उजवीकडे बसणार आहे आणि देवबापा मला घेणार आहे, हा माझा पूर्णपणे विश्वास आहे. 5 कुमारिकेप्रमाणे मी माझी तयारी केली आहे आणि त्याप्रमाणे मी देवाची वारीस होणार आहे, मी त्याच्या राज्यात जाणार आहे. हा आपला पूर्णपणे मनापासून आपला विश्वास पाहिजे. पण त्याच्याबरोबर दुःख भोगत असलो तर आपण हे सगळं करतोय, नाही का प्रियानो? आपण म्हणतो घे आणि आनंदी आनंद आहे सगळं, आपल्याला काय त्याचं दुःख काय नाही. पण जेव्हा आपल्या जीवनात आपण ख्रिस्ती आहोत, ह्याबद्दल आपल्याला कितीतरी संकट, कितीतरी गोष्टी, कितीतरी चिंता आपल्याला मान्य करावी लागते, सहन करावी लागते. आणि ते देवबाप्पासाठी आपण ते सोडून देतो. सर्व्हिस करत असताना कितीतरी आपल्यावर अन्याय होत असतात. कितीतरी लोक आपण ख्रिश्चन आहेत म्हणून आपल्याला थोडंसं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न, कळत न कळत आपल्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्याला कळतं पण आपण ते काही म्हणू शकत नाही. किंवा आपल्या लेकरा बाळांना सुद्धा या गोष्टीचा त्रास होतो प्रियांनो. आपल्याला हे कळतं की मी ख्रिस्ती आहे म्हणून माझ्या मुलांना हा त्रास होतो, पण आपण हे सर्व मनात धरून आपण ते देवबापावर सोडून दिलं पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण मनापासून जर आपण स्वीकारित आलो, आपल्या सर्व्हिसमध्ये, आपल्या शेजारी, आपल्या कुठे प्रवासात, इकडं तिकडं जर आपण हे आपण स्वीकारित आलो आणि ते देवबापाला जर आपण ते दाखवित आलो आणि देवबापाला जर समर्पित केलं, तर आपण तो काय होतो, जर दुःख भोगीत असाल तर त्याच्याबरोबर दुःख भोगत, त्याचं नाव घेऊन जर दुःख भोगत असाल तर आपल्याला हे सर्व काही मिळणार आहे प्रियांनो. सर्व काही मिळून आपण देवबापाच्या राज्यात आनंदाने राहणार आहोत. देवबाप जेव्हा येईल त्यावेळेस आपण कुठलीही काकू न करता, आपण काही न करता सुवेळी अवेळी आपण त्याच्या राज्यात जाण्यासाठी तयार पाहिजे आहोत. म्हणून आपण आपल्या वाचनाची सेवा केली पाहिजे. आपण त्याच्यावर जास्तीत जास्त त्याला बिलगून राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे त्याच्या वाचनाचा दृढ अभ्यास करणं आपल्याला फार गरजेचं आहे प्रियांनो. एवढं बोलून मी संपवते. प्रभूच्या नावात आमेन. आपण प्रार्थना करू. हे माझ्या स्वर्गीय जिवंत प्रेमळ परमेश्वरा, अब्राहमाच्या, याकोबाच्या देवबापा, आमच्या प्रभू,
तुझ्या पुढे आम्ही नतमस्तक होतो. गौरीच्या बापा, तू खूप खूप चांगला आहेस प्रेमळ पित्या. तू स्वर्गीय देवबाप आहेस, तू आमचा तारणार आहेस, तू आमचा चालक मालक आहेस, तू आमचा बाप आहेस प्रेमळ पित्या. आम्हाला तू तुझं वारीस होण्याचा अधिकार दिलेला आहेस. जे काय आज हे तुझं वचनाचं मनन आम्ही केलेलं आहे प्रेमळ पित्या, यासाठी ही सुंदरशी संधी तू आमच्या जीवनात लागू दिलेली आहेस. खरोखर तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो प्रेमळ पित्या. जे काही वचन दिले ते खरोखर आम्ही मनभावे मनपूर्वक आम्ही ते आत्मसात करावे आणि त्याप्रमाणे आमचं जीवन ठेवावं. आणि प्रेमळ पित्या, आमच्या वागण्या बोलण्यात आम्ही ख्रिस्त गाजवावा असं तुझ्या दयेने कृपेने हो दे प्रेमळ पित्या. त्या युट्यूबद्वारे हा संदेश पूर्ण जगभर तुला ज्यांना ऐकवायचा आहे त्यांच्या कानी हा पडू दे. सर्व काही तुझी इच्छेप्रमाणे होऊ दे आणि दया कर प्रेमळ पित्या. अशा वचनाद्वारे तू माझ्याकडून सेवा करून घेशील असा मी विश्वास ठेवते. सर्व मान सन्मान गौरव तुला देत प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागितले पित्या तू आई.